ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर कृपालिनी गायकवाड म्हणून आहेत, नगरमधून। त्यांचं माहेर नगर आहे, त्यांचं सासर पुणे आहे, आता त्या पुण्यात राहतात। तर त्या म्हणतात खूप सुंदर अनुभव आले ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले। 7 वर्ष झाली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे। आणि ह्या 7 वर्षात जे जे अनुभव आले ते शेअर करायचे म्हटले तर मला एक 20-25 व्हिडिओ माझे होतील असं म्हणतात त्या। तर जे मोजके आहेत ते व्हिडिओ मी अनुभव मी सांगते असं म्हणतात। आणि तुम्हाला सांगू, त्या म्हणत होत्या की सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग जर असेल गुरूंची कृपा होण्याचा किंवा आपल्याला सुखाचा, गुरूंची कृपा म्हणण्यापेक्षा आपण सगळे स्वार्थी लोक आहेत, तर आपल्याला लवकर कृपा पाहिजे आहे आणि आपल्याला लवकर सुखाचे दिवस पाहिजे आहेत, तर सगळ्यात सोपा मार्ग असेल तर आपल्या आईंचा मार्ग आहे त्या म्हणतात। आणि खरंच तुम्हाला सांगते, कुठलेही क्लिष्ट गोष्टी आपल्या आईंच्या मार्गामध्ये नाही आहेत। म्हणजे की बाबा हे व्रत अशा पद्धतीनं करायचं, ते व्रत तशा पद्धतीनं करायचं, ह्या पूजा अशा पद्धतीनं मांडायच्या, त्या पूजा तशा पद्धतीनं मांडायच्या, हे या वेळेत असं करायचं किंवा हे त्या वेळेत तसं करायचं। काही म्हणजे खटाटोप नाही आहे आपल्या आईंच्या मार्गामध्ये। फक्त साध्या सोप्या पद्धतीनं आईंनी सांगितलेले आहेत की ह्या कलियुगात आपण इतके चंचल आणि इतके हे बनलेलो आहोत, म्हणजे अधीर म्हणतोय आपण, अशा प्रकारची माणसं बनलेलो आहोत की आपल्याला लवकर लवकर सगळं पाहिजे असतं। म्हणजे कृपा पण लवकर पाहिजे गुरूंची, आपल्याला लवकर सुख पण पाहिजे आहे आणि त्याच्या धडपडीसाठी आपण खूप काही काही करायला तयार असतो। पण सगळ्यात साधा सोपा मार्ग आपल्या आईने दाखवलेला आहे। खूप भानगडी नाहीत करायला लावलेल्या। 1.5 तास कुठलाही घ्या आणि 1.5 तासाची एक मनापासून उपासना करा। 1.5 तास तो फक्त गुरूंसाठी द्या, इतर कुठल्या गोष्टींना त्यावेळेला थारा देऊ नका। एवढं केलं आणि दुसरी ही झाले, हे आपलं औषध झालं। आणि त्याच्यावरती पथ्य म्हणजे की चोरी न करणे, चहाडी न करणे, कुणाच्या घरात लावालावी भांडणं न लावणे, त्याच्यानंतर चाड्या करत न बसणे, हे पथ्य आपल्याला आईंनी सांगितलेले आहे। ह्या गोष्टी आपण पाळल्या आणि आपली 1.5 तासाची उपासना सुरू ठेवली। आईंनी सांगितलं आहे आपलं मन, शरीर, आपलं घर हे स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, हे साफसुथरं ठेवा। ह्या गोष्टी फक्त 3 पाळल्या तर आपल्याला कुठलीही गोष्ट करायची गरज नाही। आई कधीही स्वतः कुठलं म्हणजे स्वतःचं शरीर सुख कधी घेतलेलं नाही आहे, ते फक्त आपल्यासाठी। म्हणजे स्वतःला त्यांनी कधी कुठले चांगले कपडे घातले किंवा खूप छान छान वस्त्र आईंनी परिधान केली वगैरे असं कधी नाही केलं। खूप दागदागिने घातले, म्हणजे ज्या वेळेला म्हणजे त्यांच्याकडं जे होतं, संसार करत होत्या त्यावेळीसुद्धा ह्या गोष्टींची त्यांना आवड नव्हती। पण ज्या भगिनी येतील किंवा जे बंधू येतील भजनाला वगैरे, तर त्यांनी अगदी व्यवस्थित यावं, एकदम छान यावं, देवानं दिलेल्या सगळ्या गोष्टी परिधान कराव्या आणि त्याचा आनंद भजन करत असताना त्या गोष्टींचं पण हे असावं, हे आईंना खूप आवडायचं। तर आपण मला वाटतं की आपण भजनाला जाताना खूप सुंदर छान आवरून वगैरे गेलं तर आईंना खूप आनंद होतो आहे त्या गोष्टींचा। का तर आई देहात असतानासुद्धा हे सांगत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना, बाकी कोणत्याही गोष्टी कराव्या लागत नाहीत। आणि आपल्याला खूप काही काही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप काही काही येतं की ह्या वेळेला किंवा ह्या ठिकाणी असं असं करा, त्या ठिकाणी तसं तसं करा, हे असं असं करा, ते तसं तसं करा। तर ह्या सगळ्या क्लिष्ट बाबी ज्या परत म्हणजे सुरुवातीला बऱ्या वाटतात, पण नंतर आपण इरिटेट होतो आहे की बाबा हे कायमस्वरूपी हे असं असं करत बसायचं, हे नको वाटायला लागतं आहे। आपल्या आईने खूप साधे सोप्या पद्धतीनं आशीर्वाद देवाचा मिळवण्याचं साधन आपल्याला दिलेलं आहे। नामस्मरण, भजन, पूजन खूप साध्या सोप्या पद्धतीनं आईने, कुठंही काही क्लिष्ट नाही आहे। तर हा मार्ग खूप साधा, सोपा, सरळ आहे, आपल्याला सुख मिळवून देणारा।
तर त्या ताई पण हेच म्हणत होत्या की खूप साध्या सोप्या पद्धतीनं आईंनी सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही क्लिष्ट वाटलं नाही हा मार्ग आचरताना. तर ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला सासूबाई मला बोलल्या, "कृपालिनी आणि आमचं दैवत आहे हे आणि आईंचं खूप वर्षापासून आमच्या घरात केलं जातं आहे. तर तुझे सासरे जास्त करत नसले तरी तुझा नवरा खूप विश्वास ठेवतो आहे, मी खूप विश्वास ठेवते, माझ्या मुलींचा खूप विश्वास आहे आणि आम्हाला वाटतं की तुझाही तसाच बसेल. तर तुला जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं तू कर. आम्ही काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुला जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं कर. पण आमच्यात एक नेम आहे की संध्याकाळी जे नित्योपासना आम्ही करत असतोय ते आम्ही घरात करतोय म्हणतात त्या. कधीही मंदिरात म्हणजे नित्योपासनेला कधी मंदिरात जात नाहीत. का तर काहीतरी असं म्हणजे कार्यक्रम असतील संध्याकाळी भजनाचे वगैरे तर त्या दिवशी नित्योपासना टाळून तिथं जातो. म्हणजे संध्याकाळचे भजनाचे एकादशी म्हणा, हे म्हणा, बऱ्याच गोष्टी आईंच्या ज्यावेळेला कार्यक्रम असतात, उत्सव असतात, त्यावेळेला संध्याकाळची ज्यावेळेला भजनं असतात त्यावेळेला आम्ही जातो आहे. पण संध्याकाळच्या नित्योपासनेला त्या म्हणतात आम्ही टाळतो आहे म्हणतात. नित्योपासना आमच्या घरीच करतो आहे आम्ही सगळे मिळून. तर त्यांनी सांगितलं म्हणतात सासूबाईंनी की तुला पटो दे अगर ना पटू दे, थोडे दिवस पटतील तुला, आईंचं मार्ग पटेल किंवा नाही पटेल तो तुझा प्रश्न आहे. पण ह्या घराचा नियम आहे म्हणून आम्ही, का तर आमच्यात सगळे सरकारी सर्व्हिसवाले आहेत म्हणतात. माझे मिस्टर पण, माझे हे पण, सासरे पण. तर सगळे लवकर येतात. तर त्यामुळं त्यांनी नेम बसवलेला आहे की घरात संध्याकाळी नित्योपासनेला सगळ्यांनी हजर पाहिजे. तर मुलीसुद्धा आल्या तर म्हणतात तो नियम लागू आहे की सगळ्यांनी संध्याकाळी नित्योपासनेला 9 ते 10 बसायचंच आणि जेवण त्याच्या आधी आम्ही करून घेतो म्हणतात. आणि 9 वाजता सगळेजण नित्योपासनेला बसतात आणि लहान लहान मुलंसुद्धा त्यात वगळली जात नाहीत. म्हणजे नंदांची मुलं वगैरे आलीत तरी त्यांनासुद्धा बसायलाच लावतात. तो नियम माझ्या सासूबाईंनी घराला घालून दिलेला आहे म्हणतात. त्यामुळं सकाळी माळ करून जाणं, संध्याकाळी नित्योपासना करणं, सगळ्यांनी मिळून एक माळ करणं आणि मग आपली आपली सगळी काय कामं असतील ती करणं, हे मात्र तुला करावं लागेल की तू संध्याकाळच्या नित्योपासनेला पाहिजेस. तर मी म्हटलं ठीक आहे हो, म्हणजे आता तुम्ही इतक्या ह्यानं करताय तर मी करणार ते, असं मी बोलले म्हणतात. आम्ही नित्योपासना सुरू झाली लग्न झाल्यानंतर, म्हणजे आम्ही फिरून वगैरे आल्यानंतर नित्योपासना रोजचा नियम सुरू झाला. एक 8 दिवस झाले असतील म्हणतात की नित्योपासनाचा नेम माझा सुरू झालेला होता. म्हणजे रोज घरी सगळेजण करायचे तसे मी करायला लागलेले होते. आणि अचानक म्हणतात माहेरून माझ्या फोन आला की आईला ॲडमिट केले म्हणून. का तर तिला चिकनगुनिया झालेला होता आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे म्हणतात की चिकनगुनिया अगदी म्हणजे तरुण माणसांना झालं तरीसुद्धा किती ते त्रासाचं आहे. खूप दिवस ते त्रास देते आणि त्यात माझ्या आईचं वय झालेलं आणि तिला चिकनगुनिया झाला आहे आणि ॲडमिट केलं आहे म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली म्हणतात. मला खूप त्रास व्हायला लागला. काय करावं काय सुचेना. आणि तर आणि लग्न पण नवीन झालेलं. मी लगेच जाऊ का असं पण मला म्हणता येत नव्हतं. का तर मी जाऊन नुकतीच आलेले पण होते 5 दिवसांनी वगैरे आणि बाहेर फिरून आलो आहे आम्ही आता आणि लगेच आत्ता अजून 8 दिवस पण झाले नाहीत सासरमध्ये आपल्याला आणि कसं म्हणायचं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझ्या घरी माझी बहीण एकटीच होती माझ्या आईचं करणारी आणि ती जॉब करायची आणि ते जॉब सोडून त्यांनी तिला करावं लागायचं. मला वडील नव्हते म्हणतात आणि मला फार ते त्रासदायक होतं की बहीण आहे आपली, करते ती, होय सगळं आहे. पण अशा वेळेला आपण आईसोबत पाहिजे असं कुठल्याही मुलीला वाटतं. तर म्हणजे सासूबाईंना मी सांगितलं, पण त्यांनी असं काही म्हटल्या नाहीत की मग तू जातेस का वगैरे, असं काही म्हटल्या नाहीत म्हणल्या त्या दिवशी. आणि मग मी पण काही असं हे केलं नाही. फक्त मी म्हटलं की आईला चिकनगुनिया झालं आहे, तिला ॲडमिट केलं आहे वगैरे. तर मग सासूबाई म्हटल्या, "होय का? आता काय करायचं गं? होईल व्यवस्थित, काही काळजी करू नकोस." एवढंच त्या बोलल्या म्हणल्या. आणि त्याच्यानंतर मला असं सारखं वाटायला लागलं. मग मी आईंना प्रार्थना केली म्हटलं की आईंना म्हटलं, दुसऱ्या दिवशी नित्योपासनेला बसल्यावर मी आईंना म्हटलं, "आई," म्हटलं, "काहीतरी तर असं करा की मला तिकडं जायला मिळू दे." आणि
भले जास्त दिवस नसले तरी पण एक 8-15 दिवस मला आईसोबत राहायचं आहे. मी तिथं गेल्यावर तुमची सेवा कंटिन्यू करेन, मी नित्योपासना करेन, मी सोडणार नाही. आणि मला कसं तरी वाटतं आहे विचारायला पण. आणि त्यांच्या पण तोंडून असं काही गेलेलं नाही. पण तुम्ही काहीतरी मनात त्यांच्या आणा आणि मला खरंच आईला फार भेटायचं आहे, असं मला फार आतून हे व्हायला लागलं म्हणतात. आणि एकदम म्हणतात फूल जे घातलेलं होतं आईंच्या ह्याच्यावरती, चमेलीचं फूल घातलेलं होतं त्या दिवशी म्हणतात सासूबाईंनी, ते फूल अचानक पडलं म्हणल्या वरनं खाली. आणि मला खूप आश्चर्य वाटलं आणि वाटलं की खरंच म्हणजे असं असेल का की हे फूल पडले आणि बोलतील. आणि त्या दिवशी म्हणल्या नित्योपासना संपली आणि मी किचन वगैरे पुसून घेतला म्हणल्या आणि रूममध्ये चालले होते तोपर्यंत सासूबाई मला बोलल्या म्हणल्या की आणि कृपालिनी आणि आईकडे जाऊन येतेस का मग? तर मला इतकं हे झालं म्हणलं आतून की असं म्हणजे जाऊन त्यांना कडकडून मिठी मारू काय असं झालं. तर मी म्हटलं, "तुम्ही म्हणत असाल तर." पण मी दाखवून दिलं नाही की मला खरंच जायचं आहे. "तुम्ही म्हणत असाल तर जाऊन येते 1-2 दिवस." "नाही असू दे, तुझ्या आईला बरं वाटेपर्यंत एक 8-10 दिवस राहा. का तर बहीण एकटी आहे तुझी, तर ती पण कुठली गोष्ट करणार, ती पण जॉब करते. तू गेलीस तर तेवढंच तिला पण जॉबला वगैरे जाता येईल. बघ तू जा 8-10 दिवस राहा आणि मग ये नंतर." असं ज्यावेळेला त्या बोलल्या ना, मला खरं असं वाटलं की जाऊन त्यांच्या गळ्यात पडावं. तो मोह मी आवरला म्हणला आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे, मग मी उद्या परवा निघू का?" तर "तुझ्या ह्यानं उद्या जाणार असशील तर मी सुरेशला सोडायला लावते," असं बोलल्या. मला फार भारी वाटलं म्हणल्या. मी लगेच म्हणजे मी रूममध्ये जाणार होते. त्यांना आधी पुढं जाऊ दिलं सासूबाईंना आणि मी परत गेले आणि पटकन आईंच्या पाया पडले कुणाला न कळण्याच्या आत. अगदी डोकं लावलं म्हणल्या जमिनीला आणि पाया पडले आणि पटकन मी रूममध्ये गेले म्हणल्या. आणि पटापट साडी वगैरे काढली, हे काढलं आणि हे सगळं करताना आपोआप डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या म्हणल्या. की म्हणजे कधी एकदा आईला बघेन, आई दवाखान्यात आहे, असं तरी व्हिडिओ कॉलिंग वगैरे माझ्या बहिणीनं मला करून दाखवलेलं होतं वगैरे. पण ते बघितल्यानंतर मला जास्तच हे व्हायला लागलं की मी कधी एकदा जाईन. आणि मग मला दुसऱ्या दिवशी ह्यांनी सोडलं म्हणला. मग माझे मिस्टर पण 1 दिवस राहिले आणि परत ते रिटर्न आले म्हणलं. आणि मग मी तिला पण जॉबला वगैरे जा म्हटलं आणि मी जवळ-जवळ 15 दिवस तिथं होते म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू का म्हणल्या, मी रोज ज्यावेळेला नित्योपासना करायची, तर मी रडत-रडत आईचा हाल बघवायचं नाही म्हणल्या. रडत-रडत नित्योपासना करायची आणि म्हणायची आई म्हणजे हा चिकनगुनिया आजार खूप जणांना त्रासदायक असतोय. म्हणजे अगदी तरुण-तरुण त्यात माझ्या आईला BP वगैरे आहे म्हणतात. आणि एवढं सगळं आहे, तरुण माणसांना एवढा त्रास देणारा आजार आहे. माझ्या आईला किती दिवस त्रास होईल आई मला माहीत नाही. आणि तुम्ही खरंच तिचे त्रासाचे दिवस मला द्या. पण माझ्या आईला खडखडीत बरी करा. तिला ह्या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करा. असं मी सारख्या आईंना प्रार्थना करायची म्हणल्या. आणि सासूबाईंचा पण खूप मला त्यावेळेला आदर वाटायला लागला म्हणल्या. का तर मला आईंचा मार्ग त्यांनी दाखवला. ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट होती म्हणल्या. तर मी नित्योपासना करायची. खरं मला एक गोष्ट वाटायची, मनात असं शंका यायची म्हणतात की मी तर 8 दिवस करायला लागले होते. अगदी मनापासून मी करायला लागले होते. सासूबाईंनी सांगितलेलं त्यामुळे मी अगदी मनापासून करायला लागले होते. 8 दिवस मी करायला लागले आणि माझ्या आईला असं झालं. तर असं का आईंनी केलं असेल, की मी करायला लागले सेवा आणि असं का झालं असेल? ही अशी पण गोष्ट माझ्या मनात यायची म्हणतात. पण मला इकडं यायला मिळालं ती गोष्ट खूप चांगली झाली म्हणतात. आईच्या जवळ बसून मी नित्योपासना वाचायची आणि मी अंगावरून तिच्या हात फिरवायचे नित्योपासना म्हणताना वगैरे म्हणतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवायची आणि सांगू म्हणतात म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं. म्हणजे मी 15-20 दिवस राहून परत आले म्हणतात. ज्यावेळेला सासरी परत आले,
माझ्या आईची तब्येत अधूनमधून बिघडत होती, हे होत होती, फोनवरून कळत होतं, पण सारखं जाणं शक्य नव्हतं. पण आईसाठी मी प्रार्थना करत होते आईंकडं. येताना अंगारा वगैरे सगळं देऊन आले होते. माझ्या सासूबाईंनी अंगारा दिलेला होता, म्हणतात की आईला लावत जा, जे देवापुढं ठेवलेला होता ते दिलेला होता. तर मी बहिणीला पण सांगितलेलं होतं की तू लावत जा तिला अंगारा वगैरे ते. आणि तुम्हाला सांगू, म्हणतात 5-5, 6-6 महिने चिकनगुनियाच्या पेशंटना त्रास होतो आहे. माझी आई 2 महिन्यात कव्हर झाली आणि 2.5-3 महिने म्हणजे 2.5 महिना होईपर्यंत तिचा पूर्ण सगळं त्रास कमी झालेला होता. मला वाटत नव्हतं माझी आई लवकर यातनं बाहेर पडेल. का तर मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे 5-5, 6-6 महिने या आजाराचा त्रास होतो आहे साध्या माणसांना. तर आईचं वय पण झालेलं होतं आणि मला असं वाटत होतं, का तर आम्ही वेळानं झालो, म्हणतात माझ्या आईला मूल वेळानं झालं, म्हणजे मी पहिली मुलगी वेळानं झाले आणि त्यामुळं आईचं वय माझ्या जास्त आहे म्हणतात. 65च्या वरची माझी आई होती. तर त्यामुळं मला खूप टेन्शन आलेलं होतं म्हणतात. पण आईचं नंतर 2 महिन्यानंतर अजिबात दुखणं निघालं नाही. 2 महिने तिला त्रास झाला, पण मी त्या वेळेत म्हणतात सेवा एवढी केली, म्हणजे मी नित्योपासना पण करायची आणि आईसाठी म्हणजे संध्याकाळी सगळे मिळून आम्ही एक माळ करायचो. आईसाठी म्हणून मी 2 माळी संध्याकाळी परत करायची माझ्या बेडरूममध्ये येऊन आणि त्याच्यानंतर सकाळी उठलं की आईसाठी एक माळ करायची. माझी नित्याची एक माळ सुरू झालेली होती ती करायची आणि आईंना रोज प्रार्थना करायची, आईला तेवढं लवकरात लवकर बरं करा. दिवसभर नामस्मरण करायची म्हणतात. मी आई ज्यावेळेला आजारी होती तर त्यावेळेला दिवसभर नामस्मरण करायची आणि त्याचा कुठंतरी हे होतं म्हणतात की आई लवकर बरी झाली. हा पहिला अनुभव झाला म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2-2.5 वर्ष खूप चांगली गेली म्हणतात. आणि 2-2.5 वर्षानंतर मग मुलाचं वगैरे घरी बघणं झालं. त्यात मी राहिले पण म्हणतात, प्रेग्नेंट राहिले म्हणतात. पण प्रेग्नेंट राहिले आणि माझं जे 4थ्या-5व्या महिन्यात ते हे झालं, मिसकॅरेज झालं. आणि तसं झाल्यानंतर सासूबाई पण त्यांना पण फार वाईट वाटलं म्हणतात. आणि मला स्वतःला म्हणजे खूप म्हणजे ती गोष्ट खूप मला त्रास देणारी ठरली म्हणतात. आईची तिकडं पण खूप अपेक्षा होती आणि आईला वाटत होतं लवकरात लवकर बाई नातवाचं तोंड बघावं आणि इकडं सासूबाईंना पण तेच होतं म्हणतात. तर मला खूप वाईट वाटलं, म्हणलं खूप रडले मी. पहिलीच वेळ होती आणि असं झाल्यावर खूप रडले. आईंना म्हटलं का आई असं, आणि द्यायचंच नव्हतं मग तुम्ही, आईचं असं केलं तुम्ही, 2-2.5 वर्ष सुखात घालवले आणि आता जर द्यायचंच होतं तर तुम्ही व्यवस्थित का नाही दिलं मला. तर ते झाल्यानंतर म्हणतात मला असं वाटायला लागलं की मूलच नकोच, ते झंझटच नको. परत मला 6 महिन्यांनी परत दिवस गेले म्हणतात. परत ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला मात्र फार भीती वाटायला लागली की परत हे असंच काहीतरी होईल काय. तर मी आईंना एकच वाक्य बोलले म्हणतात, आई जर हे व्यवस्थित नाही झालं तर तुम्ही नाही आहे असं माझं पूर्ण मत होईल म्हणल्या. का तर मी तुम्हाला आता मागितलेलं नव्हतं, हे परत राहिले. तर ह्याचं जे पण असेल ते व्यवस्थित येणं जगामध्ये आणि ते निरोगी शरीरानं मनाने येणं हे फार माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या शरीराला आणि मनाला ह्या गोष्टी पेलवत नाही आहेत. तर मी तुमच्याकडे मागितलेलं पण नाही आहे की मला आई व्हायचं आहे, असं पण मी तुम्हाला म्हणलेलं नाही आहे. तुम्ही दिलं आहे तर त्याचं संरक्षण आता तुम्ही केलं पाहिजे. भले माझ्याकडून 1-1.5 तासाची संध्याकाळी जी सेवा होत्या, माझं सगळं मिळून जर 1.5 तासाचं होत असेल, काही जे करते मी थोडंफार, तर 1.5 तासाचं होते, तर माझ्याकडून 3 तास करून घ्या. पण माझं जे बाळ आहे ते आता व्यवस्थित असलं पाहिजे. मला कुठलंही म्हणजे कुठलंच मला त्रास सहन होणार नाही. त्याच्या बाबतीत मला आता कुठलाच त्रास सहन होणार नाही. माझी मानसिक कुवत राहिलेली नाही. नाहीतर मला मूल नको, तुम्ही देऊसुद्धा नका. मला जग काय म्हणतं ह्याचा नाही फरक पडणार. का तर त्यावेळेला जे झालेलं होतं त्याच्यात मी म्हणजे काय बऱ्याच जणांचं होतं आहे असं म्हणतात. काय माझं एकटीचं झालेलं होतं आणि काय जगाहून वेगळं माझं एकटीचंच असं होतं असं नाही. पण त्या गोष्टी प्रत्येकाच्या सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. कुणाला सहन होतं आहे, माझ्या सहन करण्याच्या पलीकडची ती गोष्ट होती म्हणतात. आणि मग म्हणतात
मी रोज मी म्हटलं ज्या पद्धतीने मी बोलले तसं मी करायला पण लागले म्हणतात, की मी रोज म्हणजे सकाळचं प्रातस्मरण मी ज्यावेळेला सासूबाईंना बोलले, सासूबाईंना म्हटलं तुम्ही मला प्रातस्मरणातलं पण हे करा म्हटलं. आणि सकाळचं जायला जमायचं नाही म्हटलं मंदिरात, प्रातस्मरण वगैरे इथं असतंय पण मग आम्हाला जायला जमायचं नाही. तर तुम्ही मला प्रातस्मरणातल्या चाली शिकवा, मी प्रातस्मरण पण करणार आहे. तर सासूबाई म्हटल्या, "अगं केलं तर ते कायमस्वरूपी व्यवस्थित झालं पाहिजे." मी करेन म्हटलं त्यांना. तर मग मी सकाळी माळ 2 करायची म्हटलं, आईसाठी 1 आणि नित्याची 1 आणि त्याच्याबरोबर प्रातस्मरण पण सुरू केलं म्हटलं. आणि प्रातस्मरण सुरू केलं. खूप भीती होती मनात, की माझं जे झालं होतं त्या महिन्यातच 4थ्या-5व्या महिन्यात माझं काय होईल काय? का तसं काय होईल काय? असं आणि त्या भीतीपोटीच कधी-कधी वाटायचं, की भीतीनंच होईल काय? असं पण व्हायचं म्हणल्या. आणि सगळं म्हणतात ज्यावेळेला रिपोर्ट वगैरे आले पहिल्यांदा ते सोनोग्राफी वगैरे सगळं केल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होतं. आणि मग मला जरा हायसं वाटायला लागलं, तरी पण धाकधूक मनात असायची म्हणतात. आणि मग म्हणतात डिलिव्हरीची वगैरे आली जवळ तारीख, मग मला असं वाटायला लागलं, की आईंनी आपल्याला ह्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि हे झालेलं आहे. पण माझं सीझर झालं म्हणतात. सीझर झालं पण मुलगा माझा सुखरूप म्हणजे निरोगी शरीरानं, मनानं आला जगात. तर त्या गोष्टीचं खूप मला समाधान आहे म्हणतात. आईंनी मी जी गोष्ट करायला लागलेले होते, जे आईंनीच माझ्याकडनं करवून घेतली म्हणतात, तर त्या गोष्टीचं मला फळ दिलं म्हणतात. माझं सीझर झालं, मला त्रास पण झाला म्हणल्या. पण माझ्यासाठी ती गोष्ट खूप जास्त महत्त्वाची नव्हती. मूल माझं व्यवस्थित असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची होती आणि ती आईंनी मला दिली. हा माझा दुसरा अनुभव झाला म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणतात असंच परत माझं मूल ज्यावेळेला 4 वर्षाचं झालं, तर त्यावेळी म्हणतात माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला म्हणतात. येता येताच म्हणतात की मोठ्या गाडीने ते 2 व्हीलरवरून होते आणि मोठ्या गाडीनं त्यांना उडवलं. तर लागलं कितपत असेल तुम्ही समजू शकताय म्हणल्या. पण म्हणतात ज्या वेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला म्हणजे कधीच असं नाही, ते सकाळी गेले होते मार्केटला म्हणून म्हणतात आणि त्यावेळेला माझं भजन चालू होतं म्हणतात. घरात प्रातस्मरण माझं चालू होतं आणि त्यावेळेला अचानक आरती थोड्या वेळानंच होणार होती म्हणतात, की आईंचं भजन आहे, शेवट गोड करी, ते चाललेलं होतं म्हणतात माझ्या आणि अचानक बेल वाजली आणि सासूबाईंनी ज्यावेळेला दरवाजा उघडला, त्यावेळेला सुरेशचा ॲक्सिडेंट झाला आहे, असं ज्यावेळेला ते शब्द माझ्या कानावर पडले, माझ्या हातापायातून पूर्ण जीव गेल्यासारखा झाला म्हणले एकदम. ते कानावर आलं माझ्या. मी भजन करत होते आत आणि एकदम उठावं काय असं हे झालं, पण मी उठले नाही म्हणल्या. मी उठले नाही जागेवरनं. मी भजन करायला लागले म्हणल्या. तसंच भजन करायला लागले. माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं इकडं आणि मी भजन करायला लागले होते म्हणल्या. काही सुचेना आणि म्हणजे सासूबाई ओरडत आत आल्या, "अहो इकडे या लवकर, सुरेशचा ॲक्सिडेंट झाला आहे, सुरेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मोठ्या गाडीनं उडवलं आहे." असं म्हटल्यानंतर तर म्हणजे माझी काय अवस्था झाली असेल सगळेजण कल्पना करू शकतात म्हणलं. पण मी भजन थांबवलं नाही म्हटल्या. मी म्हणजे भजन सासूबाई ज्यावेळेला आत आल्या, त्यांना फक्त मी हातानं त्यांना खूण केली, की गप्प बसा म्हणून. आणि त्यांनी पण मग परत टोकलं नाही म्हटल्या, की ती करायला लागल्या. तर मी रडत होते आणि मी आरती केली, सगळं केलं आणि आरती झाल्यानंतर म्हटल्या, अंगारा असा हातात म्हणजे मी हातात येईल तेवढा अंगारा पटकन घेतला म्हटल्या आणि मला जायचं आहे. तर सासूबाई म्हटल्या, "अगं आता गेलेत सासरे वगैरे माझे गेले." तिकडून नणंदबाई पण लगेच आल्या. नणंदबाई वगैरे माझ्या एक नणंद जवळच आहेत म्हणतात राहायला. त्या पण तिकडून पटकन गेल्या. "आता तू कुठं चाललीस? थांब जरा, घरात आपण थांबू दोघी आणि कोणतरी आलं की त्यांच्याबरोबर जाऊ." तर मला काही सुचेना म्हटलं. त्या अंगारा मुठीत घेऊन, "अगं तो एका कागदात तरी घे." सासूबाई म्हणायला लागल्यात. तरी मी रडायला लागले. म्हणजे मला कागदातसुद्धा तो अंगारा घ्यायचं एवढंसुद्धा कळेना आणि मी घेतला म्हटलं आणि फक्त देवाऱ्याजवळ जाऊन म्हटलं, "आई आणि माझा मुलगा रडायला लागला." म्हटल्या त्याच्यात. "काय झालं आहे पप्पांना? कुठं आहेत पप्पा? कुठं आहेत पप्पा?" असं म्हणून तो रडायला लागला. त्याला समजावं का काय करावं? तरी त्याला समजावलं, "काही नाही बाबा आहेत, व्यवस्थित आहेत."
तर असं सांगितलं. आणि म्हटलं तो अंगारा वगैरे पुडीत बांधला आणि आईंना म्हटलं, आई आणि अशा परीक्षा घेऊ नका माझ्या वारंवार, मला फार त्रास होतो या गोष्टींचा. ह्या परीक्षा म्हणण्यापेक्षा की तू सोडतेस का धरतेस, ह्यातनं तू मागं फिरतेस काय, हे बघण्यासाठी ह्या गोष्टी घडून येत असतात म्हटल्या. आणि मोठ्या गाडीनं उडवले म्हटल्यावर कितपत लागलं असेल हे सगळ्यांनीच कल्पना, का तर ते गेले होते, ते ॲक्टिवावर होते आणि 4 व्हीलरनं त्यांना उडवलेलं होतं. तर खूप लागलं असणार ही गोष्ट नक्की होती म्हटलं. आणि ज्या वेळेला माझ्या सासऱ्यांचा फोन आला, परत रिटर्न कॉल आला सासऱ्यांचा, तर त्यावेळेला ते म्हटले खूप जास्त काही लागलेलं नाही आहे त्याला, तुम्ही काही काळजी करू नका. त्यावेळेला म्हटल्या माझा जीव भांड्यात पडल्यासारखा झाला. आणि इतकं म्हणजे काय करू, पण त्यांना बघितल्याशिवाय चैन पडणार नव्हतं म्हटल्या. सुचत नव्हतं काय करावं नक्की. तर मी सासूबाईंना बोलले की आपण गेल्याशिवाय कसं कळणार आहे, तर आपण जाऊया. तर त्या बोलल्या थांब, आणि सगळेजण हॉस्पिटलमध्ये जाऊन दंगा करण्यात काय अर्थ नाही आहे, हिथं त्यापेक्षा 2 माळी कर. तसं म्हटल्यावर मी लगेच उठले म्हटल्या आणि लगेच जाऊन नामस्मरणाला बसले आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. माझ्या सासूबाई पण कोचवर बसून नामस्मरण करायला लागल्या. माझ्या मुलाला काही कळत नव्हतं, पण म्हटल्या त्या माझ्या शेजारी बसून ओम नमः शिवाय म्हणायला लागलेला होता म्हटल्या. नाहीतर एरीबेरीला बालोपासना म्हण आमच्याबरोबर, आम्ही तुला बालोपासना शिकवतो. बालोपासना आमच्या घरी कधी होत नाही म्हटल्या, कधी मंदिरात गेल्यावर तेवढंच. पण कर म्हटलं तरी तो करायला कधी बसायचा नाही, पण माझ्याबरोबर तो ओम नमः शिवाय म्हणत होता. तर त्यावेळेला मला खूप रडू आलं की आई माझ्यासाठी नाही, या लेकरासाठी त्याचा बाप व्यवस्थित ठेवा. असं मी बोलले म्हणतात हे करतानाच, नामस्मरण करताना. आणि म्हणतात की म्हणजे थोड्या वेळानं परत सासऱ्यांचा फोन आला. मग ते सासूबाईंनी मला काही कळू नये म्हणून परत तिकडंच जाऊन बोलल्या. मग तर माझ्या डोक्यात आणखी काही नामस्मरण करत होते, पण तरीसुद्धा डोक्यात यायला लागलं की ह्या तिकडं जाऊन काय बोलल्या, म्हणजे मला काय ऐकू आलं नाही, त्या काय बोलत होत्या, हे सगळं माझ्या डोक्यात. आणि म्हणतात 2 माळी मी केल्या आणि परत उठले आणि म्हटलं काय हो, काय फोन आलेला, अगं सगळं व्यवस्थित आहे, तू काय काळजी करू नको, असं म्हणून त्यांनी फोन केलेला होता म्हटल्या. आणि मग म्हणतात नंतर सासरे घरी आले आणि मग मला घेऊन ते गेले दवाखान्यात. त्यावेळेला मी बघितलं तर खरंच आश्चर्य. म्हणतात माझ्या मिस्टरांना कुठंही डोक्याला मार लागलेला नव्हता, फक्त त्यांच्या खांद्यापासून ते कमरेच्या थोडंसं वरतीपर्यंत, तिथून त्यांना पूर्ण हे झालेलं होतं. कुठं फ्रॅक्चर झालेलं नव्हतं, कुठं काही डोक्याला मार लागलेला नव्हता, काही नव्हतं. तरी CT स्कॅन वगैरे सगळं केलं, सगळं व्यवस्थित होतं म्हटलं. फक्त खांद्यापासून ते कमरेच्या वरती थोडंसं तिथंपर्यंत सगळं सोलून गेलेलं होतं. कुठं हात पाय, कुठं डोक्याला ह्याला त्याला कुठंही काही मार लागलेला नव्हता म्हटल्या. आणि फक्त पाठीचे भाग थोडासा हे झालेला होता, हाताला पायाला खरचटलेलं होतं. ह्या गोष्टी म्हणजे एखाद्या 4 व्हीलरवाल्यानं 2 व्हीलरवाल्याला उडवल्यावर काय अवस्था होत्या आपण समजू शकतो म्हटलं. तर ते बघितल्यानंतर ते सगळं हे झाल्यानंतर मी इतके आईंचे आभार मानले म्हटल्या, इतके आईंचे आभार मानले. लगेच त्यांना सोडलं, पण असं काहीच एमर्जन्सी नव्हती म्हटल्या. एक दिवस हे केलं आणि लगेच सोडून पण दिलं म्हटल्या दवाखान्यातून. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी फक्त त्या दिवशी आईंना एवढंच बोलले म्हटल्या की आई, हा विश्वास जो आहे ना तुमच्यावरचा, जो डळमळीत आहे ना माझा, तो तेवढा इतका भक्कम करा की कुठलीही काही सिच्युएशन आलेली असू दे, ही खूप कमी आहे. आई ह्यातनं काहीच हे होऊ देणार नाहीत आणि सगळं व्यवस्थित करणार आहेत. ही जे असा विश्वास जो तुमच्यावर माझा आहे म्हणजे नाही आहे, तो तेवढा येऊ द्या म्हणला. आईंवरचा विश्वास तेवढा दृढ झाला ना, तर कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आई आहेत ना, सगळं निस्तरतील. विश्वास आपल्यात येतोय ना, आई आहेत आणि ते सगळं व्यवस्थित करणार आहेत, हा विश्वास ज्यावेळेला येतोय ना, तर त्यावेळेला आपण डगमगत नाही म्हणल्या. आणि मला प्रत्येक वेळेला डगमगावं लागलं ती हीच गोष्ट होती म्हणल्या की माझा विश्वास डळमळीत होता. तो विश्वास जर वाढला ना आपला म्हणला, तर कुठल्याही गोष्टीची आपण काळजी करणार नाही. की आई आहेत ना, तर मग घाबरायचं काही कारण नाही. आलं ना सिच्युएशन, ही सुद्धा निघून जाईल. हे सगळा विश्वासाचा भाग आहे म्हणतात. खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला आईंनी सुख मिळवण्याचं
साधन दिलेलं आहे आणि ते साधन आपण जर व्यवस्थित करू जे सांगितलेलं आहे आईंनी, तर कुठल्याही गोष्टीची कमतरता आयुष्यात राहणार नाही असं त्या म्हणत होत्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.